स्पेक्टिकल कोब्रा हा भारतातील विषारी जातींपैकी एक साप आहे आणि आता पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे अशा प्रकारे साप आपल्या घरामध्ये येऊ शकतात, कारण त्यांची बिळ वगैरे बुजलेली असतात पाणी गेल्यामुळं. चावण्यासाठी ही झाला का की असं आवाज कशामुळे काढते ती चावणार आहे असं दाखवते समोरच्याला. तर मित्रांनो, आज आमच्याच गावात तुळशीदास बागल यांच्या घरापाशी साप निघाला आहे. बघू शकता हे आमचं गाव आहे इकडं आणि गावाला लगेच त्यांच्या शेतात घर बांधलेलं आहे. कुठं आहे? कुणी बघितला होता तुम्ही बघितला? कुठून आलता? तर मित्रांनो बघू शकता शेतात घर हे शेतात असल्यामुळं साप तर येणारच. तर बघूया कुठल्या जातीचा साप आहे. साप सुरळी होती इथे. पूर्ण साप बघितला ना? इकडे सर क्लास मित्रांनो बघू शकता स्पेक्टिकल कोब्रा, भारतीय नाग, त्याच्यामध्ये न्यूरोटॉक्सिक विष असतं. असा साप इथे येऊन बसलेला आहे मित्रांनो. मीडियम साईज असेल बहुतेक. पाईपात गेला तो. बहुतेक मीडियम साईज आहे. हे पाईपात गेला तो. ह्या पाईपात खाल्ल्या का? हो घ्या या. या हा हा त्या खाली. त्यातनं आला बाहेर. हा त्या खाल्ल्या हा तिथनं खाली गेले. हा तिथं पलीकडे बघ. आपा ह्याच्या खाली गेला असेल ना. कोब्रा नाही बरं का, मीडियम साईज आहे. हा माझं सोडा रे. घे इकडे खाली ते पोतं घे पोतं. नाही चप्पल आहे. कोब्रा आहे. हा तिथं बघ आहे का? आहे हा तिथं बघ. पाईपात गेलं ना. होय आपा हा सोड की इकडे कोपरा. हा सोड. हा तिकडे सोड. हा ओढते ना तिकडे येत ना. खाली गेले का? हा आहे का? दिसायला मित्रांनो बघू शकता शेतात घास असल्यामुळे आता त्याची बिळं वगैरे बुजली असतील, त्याच्यामुळे हा साप इथं आला असावा. पुढे सरकत आहे. व्यवस्थित पकडा लागते. काळजी निघू काय निघतो. हा तिथं निघतो पुढे चालेल सरकायला लागून पुढे पोखर जाऊ सगळं. पोखर असल्यामुळे त्याला आता ते शेतात बिळं ती बुजलेली असली का असं आता घराने घुसायला बघते साप. हो बरं फिरण्या ना. कुठल्या बाटली त्यात मित्रांनो हा साप आपण पकडलेला आहे. बिग साईज आहे की. इकडे रोड साईडला. मित्रांनो बघा स्पेक्टिकल कोब्रा
हा भारतातील विषारी जातींपैकी एक साप आहे. याच्यामध्ये न्यूरोटॉक्सिक नावाचं विष असतं. आणि आपला व्हिडिओ बनवण्याचा एकच उद्देश आहे की सापाविषयी समाजामध्ये गैरसमज निर्माण झालेत ते दूर व्हावे आणि याची जनजागृती व्हावी. हा एक पर्यावरणाचा हिस्सा आहे मित्रांनो. हा विनाकारण कोणाला चावत नाही. पुढे तिकडे तर मित्रांनो असा व्हिडिओ बघून कुणी पकडण्याचा प्रयत्न करू नका. हा एक विषारी साप आहे. ये पडून घे रे पहिले. मित्रांनो जो आवाज करत आहे तो रागात आल्यामुळे आवाज करतो. मित्रांनो बघा कसा उभारलाय साप. चावण्यासाठी ही झाला का की असं आवाज कशामुळे काढते ती चावणार आहे असं दाखवते समोरच्याला. तर मित्रांनो बघा कसा उभारला साप. बिग साईजचा इंडियन स्पेक्टिकल कोब्रा आहे. आणि आता पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे अशा प्रकारे साप आपल्या घरामध्ये येऊ शकतात कारण त्यांची बिळ वगैरे बुजलेली असतात पाणी गेल्यामुळं. हा बाजार काय आता पावसाळ्यात निघते बाहेर. मग धरताना एवढा फुगलं नव्हतं बरं का. मग नाही आता वरचीवर चिरडणार रागात येणार ते असं पकडल्यामुळे चावाला बघणार ते आता. आणि इकडे चल. तर मित्रांनो आपण याला डब्यामध्ये पॅक करूया मित्रांनो ह्या आणि ह्याला पर्यावरणामध्ये रिलीज करूया. त्याला छिद्र पाडलेले आहेत. पाडले ना मित्रांनो छिद्र पाडले त्याला श्वास जाण्यासाठी. तर आपण ह्याला याच्यामध्ये डब्यात पॅक करूया. खूप राग असल्यामुळे साप असा करत आहे. आपण त्याला मध्ये आधार घालण्याचा प्रयत्न करूया. बस लहान साईज एवढी म्हणजे मीडियम साईज आहे. मोठा पण नाही एवढा. तो पण आपण ह्याला तिकडे आहे खाली घे तिकडे. तर आपण ह्याला याच्यामध्ये पॅक केलेला आहे मित्रांनो. त्याला श्वास जाण्यासाठी छिद्र पाडले तिथं. त्याला पर्यावरणामध्ये रिलीज करून सोडणार आम्ही. असा व्हिडिओ बघून कोणी पकडण्याचा प्रयत्न करू नका. आणि व्हिडिओ बनवण्याचा एकच उद्देश आहे की सापाविषयी जनजागृती झाली पाहिजे. तर मित्रांनो आत्ताच आपण सांगवी मार्डे येथे साप पकडला होता. तर आपण त्याला सोडून देतो मित्रांनो. जंगलामध्ये रिलीज करतोय. तर मित्रांनो बघू शकता हा साप पर्यावरणामध्ये रिलीज झालेला आहे. तरी हा जंगलामध्ये जात आहे.